व्यवस्था केलेली आहे. या भागाचे लोकप्रिय आमदार नानाभाऊ पटोले यांच्या उदार आश्रयाखाली त्यांच्या मित्रपरिवाराने दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा त्या महाप्रसादाचे या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आणि याच्या यात्रेकरू आणि दूर दूर जिल्ह्यातून भंडारा लोक येतात. त्यांना म्हणजे छत्तीसगड आंध्र इथल्या ज्या बॉर्डर्स लागून आहेत, MP छत्तीसगड आंध्र प्रदेश इथल्या सुद्धा भाविक इथे येतात. गडचिरोली मार्गे, चंद्रपूर मार्गे वगैरे. यात्रा किती दिवसाची आहे? ही जवळपास 5 दिवसाची ही यात्रा असते. आमच्या स्थानिक आमदार नानासाहेब पटोले त्यांच्या वतीने महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहाने आम्ही हा कार्यक्रम दरवर्षी घेत असतो आणि यावर्षी सुद्धा महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला. नानाभाऊंनी जनतेसाठी खूप काही केलेलं आहे. दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी पण सुद्धा खूप भव्य महाप्रसाद प्रोग्राम केलेला आहे आणि करत राहतात ते नेहमी जनतेसाठी. आता मला सांगा, तुम्ही नगरपालिकेमध्ये आला ते नानाभाऊला कोणतं सहकार्य करायला नगरपालिकेमध्ये? नानाभाऊला सगळं सहकार्य करतो. नानाभाऊ अन्न दान करण्याचा प्रयत्न करतात. काय नाव सर तुमचं? उमेश गान. तर किती वर्ष झाले? आता म्हणजे 20-25 वर्ष झाले. 20-25 वर्ष झाले. तर हे आता आमचे दामोदरची निवारे. तर रामभाऊ, किती लोकांची व्यवस्था केली आहे? 10,000 लोकांची या यात्रेच्या निमित्ताने राहतात. त्यांना हा एक आधार त्या महाप्रसादाचा होत असतो आणि याचा लाभ आता तुमच्या समोर सुरू आहे. असेच लोकोपयोगी कार्य नानाभाऊ पटोले हे मोठ्या प्रमाणात राबवत असतात. ते महाशिवरात्रीची यात्रा असो की प्रतापगडची कुंभलीच्या दुर्गाबाई डोळची यात्रा असो, अशा अनेक ठिकाणी त्यांच्या महाप्रसादामध्ये काय काय आहे? या ठिकाणी आज भातची व्यवस्था केलेली आहे आणि महाशिवरात्रीला मात्र उपवास असतो, तर त्या दिवशी फराळाची सुद्धा व्यवस्था केली जाते. मी धनंजय चव्हाण, 24 भारत, नागपूर. दान महाप्रसाद दुर्गाबाईच्या डोर. काय नाव मॅडम? सुचिता आगाशे. आगाशी मॅडम, कुणाकडून आहे यात्रा जी आहे दुर्गा मातेची? कुठून कुठून भाविक येतात या ठिकाणी? या ठिकाणी संपूर्ण विदर्भातून येतात आणि बिलकुल हो, भाविक मोठ्या उत्साहाने येतात. पण मुख्य म्हणजे आज आणि उद्याचा दिवस हा जास्त फ्लो असतो. तुमचं का पद काय आहे? आम्ही काँग्रेस कार्यकर्ते आहोत, पदाधिकारी सगळ्या, आणि ह्या आमच्या निवडून आलेल्या मॅडम निर्मला नंदेश्वर. काय म्हणाल नानाभाऊनी? काय नानाभाऊला कारण की ते सगळं काही करतात. तर त्या महिला जे नानाभाऊची टीम आहे, ऍक्टिव्ह टीम, तर या ठिकाणी अन्नदान आणि महाप्रसादाचा कार्यक्रम. मी धनंजय चव्हाण, 24 भारत, दिल्ली, नागपूर, गोंदिया. तर